मंडळी रामराम. आपल्याकडे मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे आणि तो असा की घोड्यावरती गाढव बसलं. आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नवीन वाक्प्रचार देतोय आणि तो असा, झुरळावरती गाढव बसलं. मित्रांनो, पूर्वीच्या काळी एखादा लायकी नसलेला, अगदी शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर एखादा वकूफ नसलेला माणसाला घोडा मिळाला तर लोक म्हणायची घोड्यावरती गाढव बसलं. अजूनही आपण एखाद्या मित्राच्या वरातीत गेलो तर गमतीनं असं म्हणतो की घोड्यावरती गाढव बसलंय. आता घोड्यावरती जर गाढव बसलं तर एक वेळ ठीक आहे, पण झुरळावरती गाढव बसलं तर काय? काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या आभासी क्षितिजावर एका ताऱ्याचा उदय झाला आणि त्याचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी. मित्रांनो, या ताऱ्याचा उदय झाला आणि याला प्रचंड मोठ्या प्रमाणात फॉलोअर देखील मिळाले. आता हे फॉलोअर मिळाल्यानंतर देशभरातले जे विरोधी पक्ष आहेत त्यांना असं वाटलं की सत्तेच्या सोपानापर्यंत जाण्यासाठी आपल्याला हा मार्ग अतिशय योग्य आहे. जगभरातले जेनझी तिथल्या सत्तेच्या विरोधामध्ये आंदोलन करतायत. विरोधकांना असं वाटलं की या झुरळ जनता पार्टीच्या माध्यमातून आपण देखील एखादं जेनझीचं आंदोलन या निमित्तानं उभं करू शकतो का? मित्रांनो, हे जे विरोधक आहेत यांना सत्तेच्या सोपानापर्यंत जाण्यासाठी कुठलाही मार्ग अवलंबायचा आहे. मग त्याच्यामध्ये फॅक्ट चेक करायचं नाही आहे, त्याच्यामध्ये क्रेडिबिलिटी चेक करायचं नाही आहे. या सगळ्यामध्ये त्यांनी या झुरळ जनता पार्टीला जे काही समर्थन मिळालं, जे काही फॉलोअर्स मिळाले, हे फॉलोअर्स नेमके कुठून आले ते सुद्धा पाहण्याचे कष्ट घेतले नाहीत. यामध्ये जे फॅक्ट चेक केलं गेलं त्याच्यात असं लक्षात आलं की यांचे जे मॅक्झिमम फॉलोअर्स आहेत हे देशाच्या बाहेरचे आहेत. इतकंच नाही तर त्यांचा जो संस्थापक आहे तो कोण, दिपके आहे, तो सुद्धा देशाच्या बाहेरून या सगळ्याचं नेतृत्व करतोय. पण आपले विरोधक त्यांना यांच्याच पाठीवरती बसून सत्तेच्या सोपानापर्यंत जायचं आहे. पण मित्रांनो, मी सुरुवातीला म्हणलं तसं एक वेळ घोड्याच्या पाठीवर गाढव बसलं तर ठीक आहे, पण झुरळाच्या पाठीवर गाढव बसलं तर काय होईल? आता हा विचार त्या झुरळाने करायचा आहे. झुरळाच्या पाठीवर गाढव बसलं तर काय होईल हे जरा समजून घेऊ. आता हे जे काही विरोधक आहेत यांना सत्तेच्या सोपानापर्यंत जायचं आहे. या सत्तेच्या सोपानापर्यंत जाण्यासाठी या झुरळाचा देखील मार्ग त्यांना अवलंबायचा आहे. पण या विरोधकांना जेव्हा हे लक्षात येईल की सत्तेच्या सोपानापर्यंत हे झुरळ काही आपल्याला घेऊन जाऊ शकणार नाही, पण हे झुरळ आपली विरोधकांची असलेली स्पेस ॲक्वायर करते, तेव्हा या झुरळावरती पहिली पॅरागॉनची चप्पल मारून त्या झुरळाचा चेंदामेंदा करणारे कोण असतील तर ते हेच विरोधक असतील. त्याच्यामुळे काळजी नरेंद्र मोदींना करायची नाहीये, काळजी भारतीय जनता पक्षाला करायची नाही, काळजी या देशातल्या असलेल्या प्रस्थापित विरोधी पक्षांना करायची नाहीये. तर काळजी कुणाला करायची असेल तर काळजी करायची आहे झुरळाला. बघूयात काय होतंय ते.